नमस्कार, भावनाज होमटाउन रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बेसन पिठामध्ये भरलेले चिंबोरीचा रस्सा ही रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी अगदी छान लागते, तुम्ही नक्की बनवून बघा। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 12 अशी छोटी छोटी चिंबोरी घेतली आहेत। बाजारात अशी चिंबोरी अगदी सहजपणे मिळून जातात। तर ह्याला मी छोट्या नांग्या मोठ्या नांग्या ज्या असतात त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि चिंबोरी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर आता ह्याच्या आपल्याला जे ह्याच्या चिंबोऱ्यांच्या जे वरचं कवर असतं ते आपल्याला काढायचं आहे। आमच्याकडे त्याला कवट्या म्हणतात, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर हाताने काढताना थोडासा जोर द्यावा लागतो। तर हे बघा, अशा प्रकारे ही कवटी काढली जाते आणि हा जो साइडचा भाग आहे तो आपल्याला काढून फेकून द्यायचा असतो, तो घेत नाहीत कालवण बनवताना, तर तो काढून फेकून द्यायचा। आणि या कवटीच्या आतमध्ये जो एक काळा भाग असतो, हा बघा, हा जो काळा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा असतो। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या कवट्या काढून टाकायच्या आहे। मी दुसऱ्या एका चिंबोऱ्याची कवटी काढून दाखवते। हे बघा, हाताने असं थोडंसं जोर लावून ते असं उबदून काढायचं आणि त्यानंतर चिंबोरीच्या साइडचा जो आपल्याला काढून फेकून द्यायचा भाग आहे तो काढून फेकून द्यायचा। हा बघा, हा भाग काढून फेकून द्यायचा आणि नंतर कवटीमध्ये जो आपल्याला काळा भाग असतो तो काढून टाकायचा असतो, तो काढून टाकायचा। हा बघा, हा असा काळा भाग असतो तो आपल्याला काढून फेकून द्यायचा असतो। तर आपल्याला हाताने जर जमलं नाही तर सुरीने सुद्धा आपण अशी कवटी काढू शकतो। तर हे बघा, याच्यामध्ये असं थोडासा चिरा दिला म्हणजे असं कापून घेतलं तर अगदी सहजपणे कवटी काढून घेता येते। हाताने थोडा जोर लावायला लागतो, पण सुरीने अगदी पटकन सहज निघते। हे बघा, आता आपल्याला ही चिंबोरी साफ करून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीनं मी या सगळ्या कवट्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये भरायच्या सारणाची तयारी करायची आहे। तर इथं मी एका ताटामध्ये 1 कप बेसन घेतला आहे आणि ओलं खोबरं 3 चमचे घेतलं आहे। तर ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरंही घेऊ शकतो, पण ओलं खोबऱ्यामुळे त्याची चव छान लागते, म्हणून शक्यतो ओलं खोबरंच घ्यायचं। त्यानंतर एक 7 ते 8 पाकळी लसूण आणि छोटा तुकडा आल्याचा हे मी ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। तर इथं पेस्ट नाही घ्यायची, ठेचून घेतलं तर ते छान लागतं। एक अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि खूप सारी अशी कोथिंबीर। तर इथं मी 1 चमच गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे, पण तो मी नंतर घेतलाय त्याच्यामुळे मला शूट करायचं ते राहून गेलं, पण 1 चमच गरम मसाला सुद्धा घ्यायचा। तर आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे ह्याचं सारण। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं करूनच घ्यायचं, एकदम नाही घालायचं, म्हणजे आपलं सारण पातळ होईल। आपल्याला सारण जास्त पातळही नको आणि घट्टही नको आहे, त्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचं। तर हे बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। हे सारण जास्त पातळही नाही केलेलं आणि जास्त घट्टही नाही। तर आपल्याला हे आता कवट्यांमध्ये भरायचं आहे सारण। तर हे बघा, अशा प्रकारे थोडं दाबून दाबून असं सारण भरायचं आहे, म्हणजे ते कडांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचतं, म्हणून असं दाबून दाबून आपल्याला सारण भरायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अगदी व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे सगळ्या कवट्यांमध्ये। हे बघा, हे सारण खरंच शिजल्यानंतर खूप छान लागतं खायला। तर मी इथं 12 छोटी चिंबोरी घेतली होती, तर त्यासाठी 1 कप बेसन पिठाचं माप हे अगदी व्यवस्थित आहे।
तर आपलं सारण अजिबात शिल्लक राहिलं नाही आहे, अगदी व्यवस्थित पुरलं। तर अशा प्रकारे मी सगळ्या कवट्या ह्या भरून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। तर गॅसवर मी इथं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक 8 ते 10 लसूण पाकळे आणि 1 इंच आल्याचा तुकडा हा ठेचून घेतलेला आहे मी। लसूण थोडासा लालसर रंगावर परतल्यावर त्यामध्ये एक अर्धा चमच हळद घालायची आहे, 2 चमच लाल तिखट मसाला तो तेलावर परतून घ्यायचा आहे। ह्यामुळे आपल्या रश्श्याला तवंग खूप छान येतो, म्हणजे तर्री खूप छान येते। तर ह्यामध्ये आपले जे पेंदे आहेत ते घालायचे आहेत, कवट्या आपल्याला नंतर घालायच्या आहेत। आधी पेंदे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत। तर मसाल्यामध्ये पेंदे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं। पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण त्यानंतर आपल्याला कवट्या सुद्धा यामध्ये घालायच्या आहेत, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं। नंतर चवीप्रमाणे मीठ घालून गॅस मध्यम आचेवर ठेवून आपल्याला ह्या रश्श्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तर हे बघा, आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला ह्या कवट्या घालायच्या आहेत। तर अशा एक एक करून कवटी घालायच्या आहेत आणि सगळ्या एकाच जागी नाही, तर अशा पसरवून घालायच्या आहेत इथे तिथे। तर हे बघा, आपल्या कवट्या सगळ्या त्या रश्श्यामध्ये घालून झालेल्या आहेत। तर आता कवट्या आहेत त्या रश्श्याच्या अशा आतमध्ये बुडवून ठेवायच्या आहेत, म्हणजे बेसन चांगलं शिजलं जातं, ते कच्चं राहत नाही। जर अशा कवट्या वरती आपण ठेवल्या तर त्यात बेसन व्यवस्थित शिजलं जात नाही, त्यामुळे त्या आतमध्ये रश्श्यामध्ये अशा बुडवून ठेवायच्या, म्हणजे चांगल्या शिजतात। तर आता एक 15 मिनिटं बारीक गॅसवर झाकण देऊन ह्याला शिजत ठेवायचं आहे आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं कालवण हे शिजत आलेलं आहे। पण ह्यातलं बेसन आपण जे कवट्यांमध्ये बेसनाचं सारण भरलेलं ते अगदी व्यवस्थित शिजलं पाहिजे, ते अजिबात कच्चं नाही राहिलं पाहिजे। कच्चं राहिलं तर ते खायला चांगलं नाही लागत, त्यामुळे आपण आणखी 15 मिनिटं बारीक गॅसवर हे शिजत ठेवायचं। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या रश्श्याला छान तवंग आलेला आहे। तर आता त्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालते आहे। हे सुकं खोबरं मी गॅसवर भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, त्याचे 2 चमच खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं कालवणामध्ये छान मिक्स होण्यासाठी एक 5 मिनिटं परत आपण झाकण देऊन ते शिजत ठेवूया। आणि एक 5 मिनिटानंतर त्यामध्ये मी इथे एक 2 चमच तांदळाचं पीठ थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती पेस्ट ह्या कालवणामध्ये घालायची, म्हणजे कालवणाला छान घट्टसरपणा येतो। आणि पेस्ट घातल्यानंतर गॅस एकदम फुल ठेवायचा 1-2 मिनिटं। नंतर त्यामध्ये मी 1 चमच गरम मसाला घालते आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपलं कालवण इथं तयार झालेलं आहे। हे कालवण खरंच खूप छान लागतं, तुम्ही नक्की बनवून बघा। आमच्याकडे तर सगळी आवडीनं खातात, तुम्हालाही नक्की आवडेल। तर चला आता आपण कालवण सर्व करूया। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।